माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या विरोधामध्ये मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। एकाला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही याचिका आणि ही तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे। नेमकं पाहूयात काय प्रकरण आहे। माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सातत्यानं तक्रारदार ॲडव्होकेट दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांना वारंवार शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देतात। याबाबत तक्रारदार ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ढोबळे यांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून तक्रारदार यांना "तेरे घर में घुसकर मारेंगे" अशा धमक्या दिल्या। गणपती विसर्जनच्या दिवशी हे मोटारसायकलवर येऊन बंदुकीसह ठार मारण्याची धमकी खडतरे कुटुंबियांना दिली। याबाबत वारंवार पाठपुरावा करून दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होत नाहीये। खडतरे कुटुंबियांच्या जीवितास धोका असून तक्रारदार यांनी पोलीस संरक्षण मिळण्याबाबत विनंती केली असता याची कोणीच दखल घेत नाहीये। या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी पाहायला गेली तर तक्रारदार ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांना मंगळवेढा सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय मंगळवेढा येथे चालवण्यासाठी मंजुरी आदेश देण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी तक्रारदार ॲडव्होकेट खडतरे यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते। पैसे घेऊनही त्यांचं काम झालं नाही। या प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती। ज्यावेळेस त्यांनी अर्ज भरला होता त्यावेळेस इतर उमेदवार निवडणुकीस उभे होते। त्यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा या सुद्धा उपस्थित होत्या। यावेळी निवडणुकीत माघार घेऊन अर्ज काढून घ्यावा यासाठी खडतरे कुटुंबियांना दमदाटी सुद्धा करण्यात आली होती। त्यांनी अर्ज माघारी न घेता निवडणूक लढवली आणि यात अनुराधा ढोबळे यांचा पराभव झाला। माझ्या पत्नीचा बिनविरोध विजय होणार होता, परंतु तुमच्या पत्नी कविता खडतरे यांनी अर्ज मागे न घेतल्यानं माझ्या पत्नीचा पराभव झाला। तुमच्यामुळे माझं नुकसान झालं। मी तुम्हाला बघून घेतो। आजतागायत आमच्या कुटुंबियांनी सातत्यानं धमकी दिली जात होती। सलग 25 वर्षे आमदार, 15 वर्षे मंत्रीपद भोगून सुद्धा यांना सत्तेची हवस काही कमी होत नाही। माझ्या नादाला जर तुम्ही लागलात तर तुमच्या घरावर दरोडा पडू शकतो, तुमचा अपघात होऊ शकतो, तुमच्यावर विनयभंग, बलात्कार, अंमली पदार्थ तस्करी असे गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी धमकी ढोबळे गेल्या 6 वर्षापासून देतात, अशी माहिती ॲडव्होकेट खडतरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या पत्रकार परिषदेस आशाबाई खडतरे, कविता खडतरे यांची उपस्थिती होती।